जामे जमशेद हे नाव ऐकूनच आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल. जामे जमशेद हे नाव निश्चितपणे आपल्या मनामध्ये जो विचार आला असेल त्या अनुषंगानं पारशी नाव आहे. या नावाचा उल्लेख किंवा संदर्भ घेऊन आज ही क्लिप बनवण्यामागचं कारण असं की या जामे जमशेद याचा आधी परिचय करून देऊया. हे एक नियतकालिक, याची सुरुवात 12 मार्च 1832 झाली. पारशी या भारतातल्या अल्पसंख्याक समाजाचं हे नियतकालिक सुरुवातीला गुजराती आणि इंग्रजी भाषेत हे निघणारं जवळपास 1853 हे साप्ताहिक म्हणून प्रकाशित होत होतं आणि 1853 नंतर त्याचं एका दैनिकात रूपांतर झालं. पण 1960 पासून पुन्हा आर्थिक अडचणीमुळे ते साप्ताहिक स्वरूपातच प्रकाशित होऊ लागलं. आता या जामे जमशेदमध्ये भारतातली झोरास्ट्रियन कम्युनिटी, पारसी, इराणी, गुजराती, बोहरा या सगळ्यांच्याच प्रश्नावर काही ना काही बातम्या, भाष्य हे केलेलं असतं. पण याचा संदर्भ आंबेडकर चळवळीमध्ये प्रामुख्यानं घेण्यात आला तो या जामे जमशेद या नियतकालिकामध्ये, ज्याची सुरुवातच 12 मार्च 1832 झाली होती आणि 14 जुलै 32च्या अंकामध्ये, जामे जमशेदच्या अंकामध्ये एक संपादकीय लेख आला. तो संपादकीय लेख, त्याचा जो संदर्भ होता, त्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जनता हे जे नियतकालिक काढलेलं होतं त्याच्या 6 ऑगस्ट 1932च्या अंकामध्ये या जामे जमशेदचे आभार मानण्यात आले होते. आणि ते आभार मानून जामे जमशेदने जो अग्रलेख त्यांच्या 14 जुलै 1832च्या अंकात प्रसिद्ध केला होता त्याबद्दल आभार मानण्यात आले होते. आता हा अग्रलेख मुळातून वाचण्यासारखा आहे, परंतु तो अग्रलेखच्या संदर्भात जे आभार प्रदर्शन जनता या अंकामध्ये केलं गेलं 6 ऑगस्ट 1932च्या, तर त्यामध्ये पत्रकर्त्याचे आभार व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविरुद्ध सर्व दर्जाच्या व सर्व मतांच्या पांढरपेशा हिंदू पत्रकारांनी इतका गैरसमज पसरून ठेवला आहे की त्यामुळे जामे जमशेद सारख्या पारशी लोकांच्या वजनदार पत्रात त्यांच्या पक्षाविषयी सहानुभूती व्यक्त करणारा व त्यांची खरी बाजू लोकांपुढे मांडणारा अग्रलेख प्रसिद्ध झालेला पाहून आनंदयुक्त आश्चर्य वाटणं साहजिक आहे. पारशी समाज हिंदूंप्रमाणे कोणत्याच जातीला अस्पृश्य मानित नाही. पुष्कळ जुन्या मताच्या पारशी कुटुंबात अस्पृश्य मानण्यात आलेल्या जातीतील बाया व मुले कामाला असतात. असे असले तरी अस्पृश्य समाजात उत्पन्न झालेल्या स्वाभिमानाच्या व सामाजिक स्वतंत्रतेच्या जाणीवेची पारशी समाजाला माहिती असणे संभवनीय नसते. विशेषतः आंबेडकर विरुद्ध गांधी असे ज्या वादाला स्वरूप आलेले आहे त्या बाबतीत डॉक्टर आंबेडकरांची बाजू पारशी समाजापुढे येण्याचा फारच थोडा संभव होता. पांढरपेशा हिंदूंनी चालवलेली गुजराती व इंग्रजी पत्रे वाचून पारशी समाजाचे मत या व अशा बाबतीत तसे बनले जाते. असे असल्यामुळे परवाच्या परिषदेबाबत हिंदूंच्या इंग्रजी, गुजराती वगैरे राष्ट्रीय पत्रातील खोटे व एकपक्षीय रिपोर्ट वाचून पारशी समाजाचा त्यांच्यावर विश्वास बसला असता व एका भल्या समाजाचा अस्पृश्यांच्या चळवळीविषयी निष्कारण गैरसमज झाला असता. पण जामे जमशेद पत्राच्या प्रासंगिक व समयोचित अग्रलेखामुळे ही वाईट गोष्ट टळली. याबद्दल या पत्राच्या चालकांचे अस्पृश्य जनतेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्या खाली त्या अंकामध्येच तो जामे जमशेदमध्ये छापून आलेला अंक आणि त्यामध्ये असणारा अग्रलेख या दोन्ही गोष्टी जनता या नियतकालिकात छापण्यात आलेल्या आहे. तर ज्या समाजाच्या विषयी जो समाज फारसा इतरांमध्ये मिसळताना दिसत नाही, पण त्यांनी त्यावेळी संयुक्त आणि स्वतंत्र मतदारसंघाचा जो वाद चालला होता त्यामध्ये तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाची बाजू त्या अग्रलेखामध्ये जामे जमशेदने उचलून धरली होती. म्हणजे एका बाजूला
आज जसं एक बेमालूमपणे शेड्यूल कास्टमध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये आणि खास करून आता बौद्ध म्हणूनही अनेक राज्यांमध्ये बौद्ध विचारवंत बौद्ध प्रचारक असंही निर्माण करून संघाने काही गोष्टी चालवल्या आहेत. या सार्वकालिक अशा फूट पाडण्याच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत त्या काळातही घडवल्या गेल्या आहेत. डिप्रेस क्लासच्या संदर्भामध्ये शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चितपणे आक्षेप घेतलेले होते. अस्पृश्यांची जी माणगाव परिषद शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये झाली होती त्या ठिकाणीही या दोन्ही महापुरुषांच्या भाषणामध्ये डिस्प्रेस क्लासच्या संदर्भामध्ये टीकात्मक आणि कठोर भूमिका घेण्यात आलेली होती. आणि संयुक्त आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मतदारसंघांची मागणी करत असताना या डिप्रेस क्लासने मुंबईमध्ये जी परिषद बोलावली होती त्याच्यामध्ये त्यांनी संयुक्त मतदारसंघाच्या अनुषंगानं काही अस्पृश्यांना किंवा दलितांना आपल्या कच्छपी लावलं होतं आणि त्या परिषदेवर ही टीका त्या संदर्भात झाली होती. आणि म्हणून एकंदरीत जे वातावरण होतं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघासाठी जी मागणी केली होती त्या मागणीला वेगळ्या पातळीवर जो विरोध नोंदवला जात होता आणि त्यामध्ये काही अस्पृश्य नेत्यांना तत्कालीन दलित नेत्यांना सोबत घेऊन डिप्रेस क्लासने देखील यामध्ये जो राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता यावर जामे जमशेदने जी भूमिका घेतली म्हणजे ती त्या काळात एका पारशी नियतकालिकाने अस्पृश्यांच्या किंवा दलितांच्या प्रश्नावर अतिशय योग्य अशी जी बाजू घेतली होती त्याबद्दल जामे जमशेदचे त्या काळात आभार व्यक्त केले गेले होते. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा.